हॅलो व्ह्यूवर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. हा अपडेट अतिशय महत्त्वाचा तर आहेच, परंतु ही एक आनंदाची बातमीसुद्धा आहे. कारण ही अंतिम निवड यादी आहे. म्हणजे या यादीमध्ये ज्यांचे नाव आहेत त्यांची निवड झालेली आहे, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ज्यांची निवड झालेली आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. हे पहा, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अकोला, सरळ सेवा पद भरती 2023, आरोग्य सेविका महिला या पदासाठी अंतिम निवड यादी आहे. अकोला जिल्हा परिषद आरोग्य सेविका अंतिम निवड यादी आहे. यामध्ये तुम्ही येथे प्रवर्ग पाहू शकता. इथं अनुक्रमांक दिलेला आहे, तुमचा गुणवत्ता यादीतील क्रमांक दिलेला आहे, बैठक क्रमांक, तुमचे नाव, तुम्हाला गुण किती प्राप्त आहेत, ही सर्व माहिती दिलेली आहे. तुम्ही ही सर्व माहिती या PDF मध्ये पाहू शकता. हे पहा, ही लिस्ट आहे. हे बघा, ही पूर्ण लिस्ट आहे एवढी. आता इथे पहा, अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. आता जे लोकांनी व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला नसेल त्यांना हे अपडेट कळणार नाही, आणि पुन्हा मग ते कमेंटमध्ये प्रश्न विचारत राहतील की सर GNM आणि BSc नर्सिंगला घेतलं आहे की नाही, वगैरे वगैरे वगैरे. आता इथं ही टीप दिलेली आहे की जिल्हा परिषद अकोला यांच्याकडील पदभरती 2023च्या जाहिरातीमधील आरोग्य सेविका महिला या पदाची विहित शैक्षणिक पात्रता व त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील परिशिष्ट 5A मधील विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण न करणाऱ्या तथापि अन्य शैक्षणिक अर्हता जसे GNM, BSc नर्सिंग व अन्य शाखेची जसे की कला, वाणिज्य व विज्ञान या विषयांची पदवी किंवा पदविका धारण करणारे व लेखी नकार कळविणारे उमेदवार यांना अपात्र करण्यात आलेले आहे. म्हणजे GNM आणि BSc नर्सिंगला येथे अपात्र करण्यात आलेले आहे. तरी कशामुळे करण्यात आलेलं आहे? कारण तुम्ही इथे पाहू शकता, जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील परिशिष्ट 5A मधील विहित केलेली शैक्षणिक अर्हता जी आहे त्यामध्ये GNM आणि BSc नर्सिंग येत नाही. त्यामुळं GNM आणि BSc नर्सिंगवाल्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. तर या PDFची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की अर्ज करताना आपण पाहिलं पाहिजे नेमकी शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे, आपण अर्ज भरू शकतो की नाही, ही सर्व माहिती आपण पाहूनच अर्ज केला पाहिजे. काय हरकत नाही, तुम्हाला सुद्धा संधी येतील पुढं. तसे काही अपडेट असतील तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येतील. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.